नमस्ते, मी रुपाली घोडेकर. आज आपण पाहणार आहोत लेसन इलेक्ट्रिक शॉक अँड आर्टिफिशियल रेस्पिरेशन. इलेक्ट्रिक शॉक. द सिव्हिरिटी ऑफ अन इलेक्ट्रिक शॉक डिपेंड्स ऑन. सिव्हिरिटी म्हणजे तीव्रता. इलेक्ट्रिक शॉक बसण्याची तीव्रता कशावर अवलंबून असते? तर ती दोन गोष्टींवर अवलंबून असते. द लेवल ऑफ करंट पासिंग थ्रू द बॉडी, म्हणजे बॉडीमधनं किंवा शरीरामधून किती करंट पास होतो ह्याच्यावर त्याची तीव्रता अवलंबून असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाऊ लाँग डज द करंट कीप पासिंग थ्रू द बॉडी. आपल्या शरीरामधनं तो करंट हा किती वेळापर्यंत पास झाला आहे, ह्या दोन गोष्टींवर इलेक्ट्रिक शॉकची तीव्रता ही अवलंबून असते. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक शॉक. इलेक्ट्रिक शॉकचे परिणाम कसे असतात? द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक शॉक ॲट व्हेरी लो व्होल्टेज लेवल्स लेस दॅन 40 व्होल्ट मे ओनली बी अन अनप्लिझंट टिंगलिंग सेन्सेशन. 40 व्होल्टपेक्षा कमी व्होल्टेज लेवल असेल तर आपल्याला शॉकची तीव्रता जास्त जाणवत नाही. एक अगदी सेन्सेशन जाणवतं की आपल्याला शॉक बसतोय. बट दिस शॉक इटसेल्फ मे बी सफिशियंट टू कॉज समवन टू लूज हिज बॅलन्स अँड फॉल रिझल्टिंग इन कॅज्युअलिटी ॲट हाय व्होल्टेज मोर दॅन 230 व्होल्ट. 230 व्होल्टपेक्षा जास्तचं व्होल्टेज असेल तर हा शॉक सिव्हिअर असतो आणि एखादा बॅलन्स जाऊ शकतो किंवा त्याला तो अनकॉन्शियस होऊ शकतो. ट्रीटमेंट टू बी गिवन फॉर द व्हिक्टीम ऑफ इलेक्ट्रिक शॉक. इलेक्ट्रिक शॉक बसल्यानंतर आपण काय ट्रीटमेंट देऊ शकतो? तर फर्स्ट आहे, इफ द व्हिक्टीम ऑफ अन इलेक्ट्रिक शॉक इज इन कॉन्टॅक्ट विथ द सप्लाय, ब्रेक द कॉन्टॅक्ट द व्हिक्टीम इज मेकिंग विथ द इलेक्ट्रिसिटी. आपण सर्वप्रथम ज्याला शॉक बसला आहे त्या व्यक्तीला जर आपला सप्लाय चालू असेल इलेक्ट्रिसिटीचा, तो पहिल्यांदा सप्लाय बंद करायचा आणि त्या माणसाला त्या इलेक्ट्रिसिटीपासून लांब घ्यायचं. कव्हर द बर्न्ड एरिया विथ अ क्लीन किंवा स्टरलाइट ड्रेसिंग. जर बर्न झाला असेल तर तो क्लीन करायचा एरिया आणि ड्रेसिंग करायचं. गेट अ डॉक्टर्स हेल्प टू ट्रीट हिम ॲज क्विकली ॲज पॉसिबल. शक्यतो लवकरात लवकर डॉक्टरांकडेच न्यायचं. यूज द मेथड ऑफ आर्टिफिशियल रेस्पिरेशन, किंवा तो अनकॉन्शियस झाला असेल तर आर्टिफिशियल रेस्पिरेशनची मेथड वापरायची. आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास. इन केस ऑफ शॉक और ऑक्सिडेंट इट बिकम्स डिफिकल्ट टू ब्रीथ अ पर्सन अँड ही बिकम्स अनकॉन्शियस. शॉक बसला की ॲक्सिडेंटने शॉक बसला तर त्या माणसाला काय होतं की त्याला श्वासोच्छ्वास करायला त्रास होतो आणि तो अनकॉन्शियस होतो. ॲट दिस स्टेज इट इज पॉसिबल टू इम्प्रूव्ह द रेस्पिरेशन बाय आर्टिफिशियल मीन्स. दिस इज नोन ॲज आर्टिफिशियल रेस्पिरेशन. तेव्हा त्याला आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याची गरज असते. 3 मेथड्स फॉर दिस: हॅलोजन नेल्सन मेथड, शेफर्स मेथड आणि माउथ टू माउथ रेस्पिरेशन. हॅलोजन नेल्सन मेथड या शास्त्रज्ञांनी ही मेथड शोधून काढली, त्यामुळे त्याला हॅलोजन नेल्सन मेथड असं नाव पडलेलं आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण जो व्हिक्टीम आहे, ज्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याची गरज आहे, त्याला असे पालथे झोपवतो आणि त्याच्यावर प्रोसेस करतो. हे काम जे आहे हे तज्ज्ञांकडूनच केलेले जास्त चांगले असते. दुसरी मेथड आहे शेफर्स मेथड. शेफर्स या शास्त्रज्ञाने ही मेथड शोधून काढली. कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यासाठी रुग्णाला पालथे झोपूनच त्याच्यावर आपण प्रोसेस करतो. ह्या 3 आकृतींमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण व्हिक्टीमला आर्टिफिशियल रेस्पिरेशन देऊ शकतो. ही सुद्धा मेथड तज्ज्ञाच्या सहाय्यानेच करावी. तिसरी आहे माउथ टू माउथ रेस्पिरेशन, म्हणजे तोंडाने आपण त्याला श्वासोच्छ्वास देऊ शकतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे रुग्णाला झोपून आपण त्याला तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊ शकतो की जेणेकरून तो कॉन्शियस व्हावा आणि तो शुद्धीवर यावा यासाठी. थँक्यू सो मच. आज आपण इथे थोडक्यात आर्टिफिशियल रेस्पिरेशन आणि इलेक्ट्रिक शॉक याची माहिती घेतली. धन्यवाद.